सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। चाळीसगाव शहर व तालुक्यात दूध, तूप, खवा, पनीर, पेढे तसेच इतर दुग्धजन्य पदार्थांमधील संभाव्य भेसळी विरोधात संयुक्त तपासणी मोहीम राबवण्याबरोबरच भडगावकडून होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर तातडीने आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव व तहसीलदार चाळीसगाव यांना संयुक्त निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात नमूद करण्यात आले की चाळीसगावची ओळख दुधाचे आगार म्हणून असून दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याचा त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो। त्यामुळे दूध संकलन केंद्रे, डेअरी, मिठाई दुकाने, खवा, पनीर विक्रेते तसेच खाद्यतेल विक्रेत्यांची व्यापक तपासणी करून संशयित नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात यावेत व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। दरम्यान दुसऱ्या निवेदनात भडगावकडून चाळीसगाव शहराच्या दिशेने सुरू असलेल्या कथित अवैध वाळू वाहतुकीबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे। विशेषतः रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात डंपर व इतर वाहनांद्वारे वाळूची वाहतूक होत असल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकारावर तातडीने अंकुश आणण्याची मागणी करण्यात आली आहे। यासाठी खरजाई नाका व नागद चौफुली परिसरात रात्रीचे बैठक गस्ती पथक तैनात करण्यात यावे तसेच संबंधित ठिकाणी बॅरिकेडिंग उभारून संशयित वाहनांची कसून तपासणी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। नमस्कार, आज आम्ही चाळीसगाव शहरातील अप्पर पोलीस अधीक्षक नव्याने पदभार घेतलेले अशोक नखाते साहेब यांच्या कार्यालयात अन्न औषध प्रशासन विभाग व अवैध वाळू वाहतूक संदर्भात मराठा सेवा संघ व मी सामाजिक कार्यकर्ता या नात्याने आम्ही निवेदन दिलेलं आहे की अन्न औषध प्रशासन मध्ये जी भेसळ आहे ती भेसळ रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी व तपासणी मोहीम राबवावी हे आम्ही याच्यात सूचित केलेलं आहे। त्यानंतर जी भडगावकडून चाळीसगाव शहरात मोठ्या प्रमाणावर रात्रीची अवैध वाळू वाहतूक सुरू आहे यासाठी ठिकठिकाणी म्हणजे खरजई नाका, नागद चौफुली व अन्य ज्या सेन्सिटिव्ह भाग आहे त्या ठिकाणी रात्रीचं बॅरिकेडिंग लावून पोलीस व महसूल पथकाचं एक संयुक्तिक बैठे पथक तिथं राबवण्यात यावं, तिथं गस्ती घालण्यात यावी अशी मागणी आम्ही आत्ताच अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांकडे केलेली आहे। यानुसार ती कार्यवाही उचित व्हावी ही अपेक्षा आहे आणि अवैध वाळू वाहतुकीला कुठेतरी आळा बसावा यासाठी संबंधित अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांनी देखील या बाबतीत आम्ही गांभीर्याने दखल घेऊ असं आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे आता पुढील कार्यवाहीकडे आमचं या चाळीसगावकरांचं लक्ष लागून आहे। पोलीस व महसूल प्रशासन कशा पद्धतीने कारवाई करतं, धन्यवाद। बोल। तहसीलदार साहेबांना आज आम्ही मराठा सेवा संघ व सामाजिक सर्व संघटना व माजी नगरसेवक आम्ही सर्वांनी निवेदन दिलेलं आहे की चाळीसगाव शहरामध्ये भेसळ दूध असेल, तूप असेल, अन्न भेसळमध्ये अनेक ठिकाणी मिलावट चालू आहे, ते थांबवण्याचं काम तहसीलदार साहेबांकडे निवेदन दिलं आहे। त्यांनी चेकिंग करावं आणि भेसळ थांबावं ही आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती करत आहे। आणि मुंडे साहेब ज्याप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहे त्याप्रमाणे तहसीलदार साहेबांनी काम करावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो। मी रामलाल चौधरी, संपादक तथा सामाजिक कार्यकर्ता चाळीसगाव। गेल्या अनेक दिवसांपासून चाळीसगाव शहर असेल, तालुका असेल, संपूर्ण महाराष्ट्रभर एक अन्न भेसळाची साखळी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली होती आणि यावर अंकुश बसवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नुकतंच अन्न औषध प्रशासन विभागाने पदभार घेतलेले तुकाराम मुंडे साहेब यांनी एक सर्च मोहीम राबवू केली आहे आणि त्यानुसार चाळीसगाव हे दुधाचा आगार म्हणून ओळखलं जाणारं एक शहर आहे। महाराष्ट्रभर या चाळीसगावचा नावलौकिक वाढत असताना गेल्या अनेक दिवसांपासून इथं मोठा तालुका असल्यावर देखील कुठल्याही प्रकारची अशी भेसळी संदर्भात संबंधित प्रशासनाने अद्यापर्यंत पाहिजे तशी मोठी कारवाई केलेली नाही। जिल्ह्याभरात, महाराष्ट्रभरात मोठ्या प्रमाणात कारवाई होत आहे, मात्र इथं आजपर्यंत हे प्रशासन धजावलेलं दिसत नाहीत। यापूर्वी मी सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार या नात्याने या चाळीसगाव शहर जळगाव जिल्ह्यात 50 लाख रुपयांचा तेलाचा साठा जप्त करण्यासाठी मी अन्न औषध प्रशासन विभागाला भाग पाडलेलं होतं। त्याच अनुषंगाने आज जी कारवाई होते तसंच चाळीसगाव शहरात देखील दूध असेल, दुग्धजन्य पदार्थ असतील, सुटं खाद्यतेल असेल, इतर अन्न पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याचं नाकारता येत नाही। कारण ज्या अर्थी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्च मोहीम राबवली जाते आणि एवढा मोठा अन्नामध्ये भेसळ होते, प्रत्येक नागरिक तो गरीब असो श्रीमंत असो हा प्रत्येक माणूसही अन्न साखळीमध्ये गुंतलेला आहे आणि याच्यामुळे काय होतं, त्या अशुद्ध आणि बोगस खाद्यामुळे श्वसनाचे आजार असतील, हृदयरोगाचे आजार असतील,
पचनाचे पोटाचे जे जे काही आजाराला आपण सामोरे जातोय फक्त आणि फक्त अन्न भेसळीमुळे. प्रत्येक माणूस हा पैशा काबाड कष्ट करतो, तो गरीब श्रीमंत असू द्या, आणि आपण दुकानावर वस्तू घेतो, परंतु त्या वस्तूमध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार, सर्वात मोठी भेसळ जर आढळत असेल तर निश्चितच हे असे हरामखोर अवलादी यांच्यावर कठोर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे. ही आमच्या सामाजिक संघटना मराठा सेवा संघ असेल, इथं केवळ राजकारण न करता, इथं कोणी राजकीय पाठीवर आखा नसताना शेवटी मानवासाठी माणूस उभा राहिला पाहिजे. म्हणून आज 10-5 लोक जरी असले पण आज 5-10 लाख लोकांच्या आरोग्याशी जर या प्रशासन किंवा असे भेसळ करणारे हरामखोर खेळत असतील, यांच्या विरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली पाहिजे. आणि एवढ्यावरच न थांबता जरी भेसळ थांबली नाही तर आम्ही रस्त्यावर येऊन हा संपूर्ण आमचा परिवार जनतेच्या समोर, जनतेला सोबत घेऊन अजून पुढे आम्ही तीव्र आंदोलन करू. असाच प्रकार आम्ही वाळू संदर्भात या संदर्भात एक निवेदन दिलेलं आहे. प्रशासनाला पुन्हा विनंती आहे की भडगाव असेल, गिरणा परिसरात वस्त्रहरण होते आणि अशा अवैध वाळू उपसा संदर्भात देखील या प्रशासनाने ठोस कारवाई केली पाहिजे. या संदर्भात देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे. याची सर्व प्रशासन दखल घ्यावी हीच आम्ही विनंती करतो. धन्यवाद. जागर जनस्थानसाठी सोजिला घाडवे, चॉईस.